नमस्कार. आज आपण एका अशा उपकरणाची माहिती घेणार आहोत जे दिसायला खूप साधं वाटतं, पण आधुनिक जगात त्याची भूमिका अतिशय मोलाची आहे. ते म्हणजे टेम्परेचर अँड ह्युमिडिटी मीटर. आजकालच्या प्रगत तंत्रज्ञानात जिथे वातावरणावर अचूक नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असतं, तिथे या उपकरणाचा वापर कसा आणि का होतो हे जाणून घेणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. पहिल्यांदा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, त्यानंतर तापमान आणि आर्द्रता मोजणे, सेल्सिअस आणि फॅरनहाईट, माहितीचं रेकॉर्डिंग आणि कम्प्युटर सेव्हिंग, आणि शेवटी या उपकरणाची तापमानाची रेंज. या क्रमाने गेल्यावर या छोट्याशा उपकरणाची खरी ताकद आपल्याला समजेल. चला तर मग सुरू करूया. विभाग 1. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग. विचार करा, जीवनावश्यक औषधं सुरक्षित तापमानाला ठेवणं असो किंवा प्रचंड मोठे डेटा सेंटर्स थंड ठेवणं असो, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन म्हणजेच एअर कंडिशनिंग क्षेत्रात तापमान थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी केवढं मोठं नुकसान होऊ शकतं. इथे आजूबाजूच्या वातावरणावरील नियंत्रण काटेकोर असणं अगदी मस्ट असतं. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींवर सातत्याने आणि अत्यंत अचूकपणे लक्ष ठेवण्यासाठी या मीटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता बाजारात याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. एकीकडे एकदम आधुनिक, रंगीत LCD स्क्रीन असलेले मॉडेल्स आहेत, ज्यावर सगळी माहिती एकदम आकर्षक आणि स्पष्ट दिसते. तर दुसरीकडे HTC One सारखी केवळ कामावर भर देणारी साधी इंडस्ट्रियल मॉडेल्सही आहेत. पण डिझाईन किंवा रंगरूप कोणतंही असो, या दोन्ही उपकरणांचं मूळ काम आणि विज्ञान एकच आहे, ते म्हणजे वातावरणातील अत्यंत सूक्ष्म बदल अचूकपणे टिपणं. विभाग 2. तापमान आणि आर्द्रता मोजणी. सर्वांत आधी आपण आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर वातावरणात असलेली पाण्याची अदृश्य वाफ. आता ही वाफ आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर, पण या विशेष मीटरच्या सहाय्याने तिचं प्रमाण अत्यंत अचूकपणे मोजता येतं. आपण न दिसणाऱ्या गोष्टींचेही अचूक आकडे मिळवू शकतो. हे विज्ञानाचं खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. या उपकरणाची खासियत म्हणजे हे एकाच वेळी दोन महत्त्वाच्या गोष्टी मोजतं. किती अंश तापमान आहे आणि हवेत नेमके किती टक्के पाण्याची वाफ आहे, हे दोन्ही आकडे अगदी एकाच दृष्टिक्षेपात आपल्याला स्क्रीनवर मिळतात. ही एकाच वेळी चालणारी दुहेरी मोजमाप पद्धत या उपकरणाला खूपच उपयुक्त बनवते. विभाग 3. सेल्सिअस आणि फॅरनहाईट. तंत्रज्ञानाच्या जगात काम करताना वेगवेगळ्या देशांच्या आणि सिस्टीम्सच्या वेगवेगळ्या गरजा असतात. म्हणूनच या मीटरमध्ये तापमान अंश सेल्सिअस आणि अंश फॅरनहाईट अशा दोन्ही एककांमध्ये मोजण्याची सोय असते. फक्त एका बटनावर क्लिक करून आपण ह्या दोन पद्धतींमध्ये सहज बदल करू शकतो. ही लवचिकता या उपकरणाला जगभरातील अभियंत्यांसाठी एकदम परफेक्ट बनवते. विभाग 4. रेकॉर्डिंग आणि कॉम्प्युटर सेव्हिंग. हे मीटर फक्त त्या एका क्षणाचं तापमान दाखवून शांत बसत नाही बरं का. हे दिवसभराच्या वातावरणाचं आणि आर्द्रतेचं सातत्याने मोजमाप करतं, त्याची स्वतःच्या मेमरीमध्ये नोंद म्हणजेच रेकॉर्डिंग करतं, आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा सगळा गोळा केलेला अमूल्य डेटा आपण थेट कम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो. एका साध्या स्क्रीनचं रूपांतर अशा प्रकारे एका प्रगत पर्यावरण ट्रॅकरमध्ये होतं. आता तुम्ही म्हणाल, या फीचर्सचा इतका काय उपयोग? तर व्यावसायिक रेफ्रिजरेशन आणि संशोधन क्षेत्रात हे अगदी गेम चेंजर ठरतं. दिवसभरातील वातावरणातील चढउतारांचा मागोवा घेणं, तापमानाचा जुना इतिहास जतन करणं आणि ती माहिती कम्प्युटर सिस्टममध्ये ट्रान्स्फर करणं, यामुळे दीर्घकालीन हवामानाचं विश्लेषण शक्य होतं. समजा एखाद्या वेळेस शीतगृहातील यंत्रणा बिघडली, तर कम्प्युटरवर सेव्ह केलेल्या या सविस्तर नोंदींवरून नेमकी समस्या कधी आणि कुठे निर्माण झाली हे शोधून काढणं एकदम सोपं जातं. आणि शेवटचा विभाग 5. तापमानाची रेंज. जेव्हा आपण अत्यंत कठीण आणि टोकाची परिस्थिती असा विचार करतो, तेव्हा हे छोटंसं हार्डवेअर किती रफ अँड टफ आहे ह्याची आपल्याला कल्पना येते. ह्याची मर्यादा फक्त आपल्या घरातल्या किंवा ऑफिसमधल्या सामान्य तापमानापुरती नाहीये, तर हे अत्यंत कठीण वातावरणातही टिकून राहतं आणि अचूक काम करत राहतं. आता हा आकडा बघा. उणे 40 अंश सेल्सिअस म्हणजेच -40 डिग्री हा 0 अंशाच्याही खूप खाली असणारा अतिशीत बिंदू आहे. याचाच अर्थ डीप फ्रीझर्स किंवा वैज्ञानिक प्रयोगशाळांमधल्या गोठवणाऱ्या आणि कडाक्याच्या थंडीतही हे मीटर अजिबात न बिघडता पूर्ण क्षमतेने अचूक रेकॉर्डिंग करू शकतं. आणि कडाक्याच्या थंडीच्या अगदी उलट परिस्थिती बघा. 105 अंश सेल्सिअस. आपल्याला माहिती आहे की पाणी 100 अंशांवर उकळतं
आणि हे उपकरण त्याहूनही अधिक उष्ण तापमानात सुरक्षित राहून अचूक मोजमाप करू शकतं. गोठवणाऱ्या थंडीपासून ते अक्षरशः उकळत्या उष्णतेपर्यंतचा हा प्रचंड मोठा स्पेक्ट्रम खरोखरच थक्क करणार आहे. थोडक्यात सांगायचं तर उणे 40°C ते थेट 105°C अशी ही एकंदर तापमानाची प्रचंड मोठी रेंज या एकाच मीटरमध्ये उपलब्ध असते. ह्या एकाच उपकरणामुळे आपण अतिशय वेगवेगळ्या आणि टोकाच्या वातावरणावर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. हे नक्कीच या तंत्रज्ञानाचं एक मोठं यश आहे. तर मंडळी, आपण या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आज आपण पाहिलं की हे एक साधं वाटणारं टेम्परेचर अँड ह्युमिडिटी मीटर खऱ्या अर्थाने किती शक्तिशाली आणि उपयुक्त आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. अदृश्य अशा पाण्याच्या वाफेचं आणि अत्यंत टोकाच्या तापमानाचं रोजच्या रोज असं अचूक मोजमाप आणि संकलन केल्यामुळे भविष्यातील पर्यावरण नियंत्रण आणि औद्योगिक कार्यक्षमता आणखी किती प्रगत होऊ शकेल. अशाच प्रकारच्या डेटावर आपलं भविष्य अवलंबून आहे का, या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.